हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा इनाम निर्मूलन कायदा तात्काळ मागे घ्या, अन्यथा राज्यव्यापी जन आंदोलन छेडणार. महाराष्ट्र मंदिर महासंघाचा थेट इशारा. हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा इनाम निर्मूलन कायदा तात्काळ मागे घ्या, अन्यथा राज्यव्यापी जन आंदोलन छेडणार. महाराष्ट्र मंदिर महासंघाचा थेट इशारा. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रस्तावित केलेला महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा राज्यातील हजारो हिंदू देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत मुळापासून उखडून टाकणारा आहे, असा आरोप करीत या कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र मंदिर महासंघानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. या लोकशाही विरोधी मसुद्याचा तीव्र निषेध करत तो सरकारने विनाशर्त मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदे यांना देण्यात आले. देवस्थानच्या जमिनींचे व्यापारीकरण होण्याची भीती यापासून निर्माण होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की स्वातंत्र्यपूर्व आणि छत्रपती शिवरायांच्या काळापासून अनेक राजांनी देवस्थानाच्या दैनंदिन धार्मिक विधीसाठी, अन्नछत्रांसाठी आणि रूढी परंपरा जोपासण्यासाठी जमिनी इनाम म्हणून दिल्या आहेत. कायद्यानुसार देवस्थानची मूर्ती ही एक कायदेशीर व्यक्ती म्हणजे ज्युरिस्टिक पर्सन मानली जाते आणि या जमिनीची मालकी त्या देवतेकडे असते. मात्र प्रस्तावित कायद्याच्या कलम 3 आणि 4 नुसार ही सर्व इनामे रद्द करून त्या जमिनी वहिवाटदार किंवा पुजाऱ्यांच्या नावे मालक म्हणून वर्ग करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या मंदिरांच्या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचे व्यापारीकरण होईल आणि भविष्यात ही मंदिरे परावलंबी होतील. वक्फ बोर्डाला सवलत, हिंदू मंदिरावर अन्याय का? या कायद्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कलम 1 उपकलम 2 अन्वये वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील जमिनींना या कायद्यातून वगळण्यात आले आहे. केवळ हिंदू देवस्थानांच्या जमिनीचे निर्मूलन करणे आणि इतर धर्मीयांच्या संस्थांना संरक्षण देणे हा प्रकार शासनाच्या निधर्मी धोरणाशी विसंगत असून संविधानाच्या अनुच्छेद 14 मधील समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे. एकीकडे वक्फ मालमत्तांना विशेष संरक्षण दिले जात असताना दुसरीकडे मंदिरांच्या जमिनी बळकावण्यासाठी कायदा करणे हा दुजाभाव अत्यंत निषेधार्ह आहे. न्यायालयाचे दरवाजे बंद करणारी प्रशासकीय दडपशाही कलम 18 नुसार या कायद्याअंतर्गत महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दिवाणी न्यायालयात दाद मागता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे. हा भाविकांच्या व विश्वस्तांच्या घटनात्मक अधिकारावर मोठा प्रहार आहे. न्यायालयाचे दरवाजे बंद करून सरकार प्रशासकीय दडपशाही लादू पाहत आहे. तसेच अतिक्रमण काढण्याऐवजी 1 जानेवारी 2011 पूर्वीपासून ताबा असणाऱ्या अतिक्रमणधारकांनाच त्या जमिनीची मालकी बहाल करणे म्हणजे देवस्थानच्या मालमत्तेची कायदेशीर लूटच आहे. महासंघाच्या प्रमुख मागण्या. मुदतवाढ मिळावी. शासनाने या मसुद्यावर हरकती नोंदवण्यासाठी दिलेली मुदत अत्यंत अपुरी असून ती किमान 2 महिन्यांनी वाढवून मिळावी. शासनाने गुजरातच्या धर्तीवर अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट लागू करून देवस्थानांच्या जमिनींना संरक्षण द्यावे. देवस्थानच्या जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण थांबवण्यासाठी 7/12 उतार्यावर देवस्थान जमीन प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी स्पष्ट नोंद करावी. तीव्र जन आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्रातील मंदिरांचे वैभव आणि वारसा टिकवण्यासाठी सरकारने या मसुद्याचा पुनर्विचार करावा. जर सरकारने हा हिंदू विरोधी कायदा रेटण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र जन आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या जनक्षोभाला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असा इशारा महासंघाने दिला आहे. राम शिंदे साहेब यांना जे निवेदन दिलं महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून की येणारा जो एक प्रस्तावित कायदा आहे महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन 2026 हा कायदा होऊ नये आणि हिंदूंची जी देवस्थानं आहेत, देवस्थानांच्या जी जमिनी आहेत या सुरक्षित राहाव्या या दृष्टीने हा कायदा विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये पारित केला जाऊ नये या संदर्भामध्ये आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि निश्चितपणे या पद्धतीचा कुठलाही होणार नाही आणि आम्ही त्या संदर्भातली काळजी घेऊ असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि यासोबतच आम्ही अधिकाधिक समाजामध्ये जाऊन जे आपले हिंदुत्वनिष्ठ आहेत, धर्मप्रेमी आहेत, मंदिर विश्वस्त आहेत यांच्या माध्यमातून हा जो कायदा होऊ घातला आहे याला अधिकाधिक हरकती नोंदवण्याच्या दृष्टीने आज आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज आम्ही माननीय राम शिंदे साहेबांना भेटलो आणि एक निवेदन स्वरूपात आमच्या काही मागण्या आहेत त्या दिल्या आहेत. आता जो 2026चा महाराष्ट्र जमीन इनाम जमीन निर्मूलन कायदा प्रस्तावित झाला आहे, मुळात याच्या कायद्यामध्येच निर्मूलन हा शब्द टाकलेला आहे. निर्मूलन म्हणजे काय की देवस्थानांना पूर्वीच्या राजवाड्यांनी जी दान दिलेली जमीन आहे ती जमीन या कायद्यानुसार त्या
देवस्थानच्या नावावरून हटणार आहे. म्हणजे आज 4 लाख एकर जमीन ही आपल्या देवस्थानच्या ताब्यातून जाणार आहे. ही प्रचंड मोठी दुःखाची गोष्ट आहे आणि सगळ्यांना भावना दुखवणारी गोष्ट आहे. म्हणून आम्ही आमच्या भावना शिंदे साहेबांना सांगितलं की तुम्ही आमचे मायबाप आहात, हा कायदा तुमच्या हातातून जाणार आहे. तुम्ही हा सगळ्यांना सांगा की हिंदूंच्या देवस्थान हे सुरक्षित झाले पाहिजे. तुम्ही आम्हाला देऊ नका देवस्थानला काही, पण आमच्या आहे ते सुद्धा घेऊ नका, अशा आमच्या भावना आम्ही आज सरकारजवळ व्यक्त केल्यात. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा संयोजक श्री भरत शिंदे, जिल्हा सहसंयोजक गणेश पलंगे, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे बापू ठाणगे, सुनील शिंदे, रामेश्वर भुकन, मुकुल गंदे, देवेंद्र बंब, भारत थोरात यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.